गाईस हे बघा ना कशी आवाज करते ते एवढ्या आवाजात हिंदवीनच आली आहे तर आम्हाला थोडीशी भीती वाटते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एक नवीन व्लॉग मध्ये. तर आज आम्ही जाणार आहे आमच्या फार्म हाऊस मध्ये. तुम्हाला तर माहितीच असेल तिकडं सिम्बा आहे, अजून खूप काय आहे आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज पण आहे. हो, आणि जर तुम्ही कालचा व्लॉग बघितला नसेल तर नक्कीच बघा. तर चला भेटूया तिकडेच. मित्रांनो, जेव्हा आम्ही पण इथे येतो ना तेव्हा आम्हाला खूपच भारी वाटतं, कारण की आता सध्या तर पावसाळा चालू आहे म्हणून इथं खूपच ग्रीनरी आहे आणि नेचर आहे. इथं डोंगर आणि ते पण आहेत म्हणून खूपच भारी वाटतं इथं. तुम्ही तर व्ह्यू ते पाहू शकता. आता आम्ही आमच्या फार्म हाऊसला पोहोचलो आहे. बघा, हे आहे आमचं फार्म हाऊस. इथून एंट्री आहे. आणि तुम्हाला माहिती आहे इकडे कोण कोण राहतं? एक तर आहे सिम्बा, आणि तुम्हाला आम्ही म्हणलो होतं एक सरप्राईज आहे, ते आमचं नवीन डॉग आहे ब्रुनो. तर हा बघा किती एक्साइटेड आहे आणि कशा उड्या मारतोय, असं वाटतं की हा आमच्याच वाट बघत होता. ते चल गाईस हे बघा ना कशी आवाज करते ते, जसं की यांना जन्मभर कधी खायलाच नाही भेटलं तसं. आता आवाज नव्हते काढत, जसं आम्ही आलो तसे वरडायला लागले बघा. गाईस बघू शकता ह्यांच्या साईडलाच आहे ससे. हे 3 ससे आहेत, अजून 2 ससे आहेत, ते आता बाहेरच फिरत असतात. आणि हो गाईस, एक गोष्ट तर विसरूनच गेले, ते म्हणजे आपल्या गाईचं अजून नाव नाही ठेवलंय. तर तुम्ही सजेस्ट करू शकता कमेंट सेक्शन मध्ये त्या गाईचं नाव काय ठेवू शकतो आपण. तर आता हिंदवीनच आली आहे तर आम्हाला थोडीशी भीती वाटते. चला बाहेरच जाऊयात. आणि हो, एक गोष्ट तर विसरूनच गेले, तुम्हाला सिम्बा नाही दाखवला आम्ही. चला तुम्हाला सिम्बा दाखवतो. आपण मागं येतोय आमच्या. आणि गाईज आणि मित्रांनो बघू शकते किती मोठं झालंय. पहिला किती छोटा होता तरी लय मोठं झालंय. हो, त्याला हात लावायची पण भीती वाटते. नाही, भीती नाही वाटत, पण खूप दिवसांनी नाही आलो ना म्हणून आपल्याला तसं वाटतं. नको बाबा. बहुतेक घाबरतोय ब्रुनो सिम्बाला. ह्याची एवढी एनर्जी बघून ब्रुनो तो शांतच बसलाय आपला. आला तेव्हा तो ब्रुनो खूपच एनर्जेटिक वाटत होता ना. आता तो घाबरतो ना ह्याला. हे तू कसा बसलाय गपचूप आपला. मित्रांनो, तुम्ही ही झाडं तर पाहू शकता, ही इथं लावण्यासाठी आणली आहेत. इकडे लवकरच आपण लावणार आहोत. हो, हे बघा खूप मोठी आहेत आत्ताच. आणि इथं स्टेज पण आहे आणि त्याच्या मागे 2 रूम्स पण आहे. चला रूम्सचा टूर करूयात. तर हा आहे आपल्या रूमचा डोर. आणि मित्रांनो, हा तुम्ही बघू शकता, हा एकदम ट्रेडिशनल डोर आहे. आणि आता जे रिसॉर्ट असतात तिकडे सगळे मॉडर्न डोर असतात, पण एकदम ट्रेडिशनल डोर आहे. ह्याला असं इथून उघडायचं आणि बघा इकडे सध्या आपलं काम चालू आहे सगळं, म्हणून इथं साईडला पण एक रूम आहे, ही पण बघूया. दुसरी रूम आहे. हो, नाही उघडत आहे, हाईटच नाही. आणि सोफा आहे जर तुम्हाला रेस्ट करायचा असेल तर. आणि इकडे आहे ससाचं पिल्लू. तर चला तुम्हाला दाखवते. मित्रांनो हे बघा, क्यूट आहे ना. आता तिथं आहे ना ते ह्याची एक मम्मी आहे, त्याला हे झालं होतं थोड्या दिवसापूर्वी. आता किती मोठे झाले, अजून तिला अजून छोटे छोटे ससे झाले. दाखवतो.
ह्याच्यात ठेवलेत बघा, कारण ते आता छोटे आहेत ना, त्याला थंडीन ते वाजती म्हणून. आहे? बघू ओ. कलर किती सुंदर आहेत. आणि एक बघा, एक ब्लॅक आणि पिंक कलरचं आहे. आणि एक पूर्ण ब्लॅक आहे. हम्म. तर हे राहू द्या, ह्यांना थंडी वाजते. हो, ते पण मित्रांनो तसंच होता. किती मोठं झालंय. जे डोळे पण पिंक आहेत. हा. गाइस, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि जर का तुम्हाला अजून असले ब्लॉग बघायचे असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय.